महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. हवामान अंदाजाच्या बाबत आपण आणि पावसाच्या अंदाजाबद्दल थोडक्यात बोलूया. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या हवामानविषयक आकडेवारीवरून आज बुधवार दिनांक 1 जुलै ते शनिवार दिनांक 4 जुलै या 4 दिवसासाठी मी आपणास हा हवामान अंदाज देत आहे. आज बुधवार व उद्या गुरुवार या दिवशी महाराष्ट्रावरील हवेचे दाब 1004 हेक्टोपास्कल इतके कमी होत आहेत व शुक्रवार दिनांक 3 जुलै व शनिवार दिनांक 4 जुलै या दिवशी महाराष्ट्रावरील हवेचे दाब 1006 हेक्टोपास्कल इतके राहतील. त्यामुळे आज व उद्या पावसाच्या वितरणात वाढ होईल. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात 45 ते 60 मिलीमीटर, रत्नागिरी जिल्ह्यात 57 ते 70 मिलीमीटर, रायगड जिल्ह्यात 50 ते 60 मिलीमीटर, ठाणे जिल्ह्यात 60 मिलीमीटर, पालघर जिल्ह्यात 50 ते 60 मिलीमीटर प्रतिदिनी पावसाची शक्यता आज आणि उद्या आहे आणि यात 4 दिवसातला अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात 8 ते 18 मिलीमीटर, धुळे जिल्ह्यात 5 ते 17 मिलीमीटर, नंदुरबार जिल्ह्यात 6 ते 11 मिलीमीटर व जळगाव जिल्ह्यात 6 ते 20 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रतिदिनी 5 ते 14 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती जिल्ह्यात प्रतिदिनी 6 ते 20 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. मध्य विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यात प्रतिदिनी 8 ते 20 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात प्रतिदिनी 12 ते 20 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 14 ते 25 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात प्रतिदिनी 5 ते 10 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे आणि सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातही 5 ते 10 मिलीमीटर प्रतिदिनी पावसाची शक्यता आहे. आता हे झालं पावसाच्या बाबतीत. आता या बाबतीत आणखी काही महत्त्वाचे मुद्दे मी आपल्याला सांगतो की वाऱ्याची दिशा आता पहिल्यांदा मी पाहिलं की सर्व जिल्ह्यात नैऋत्येकडून सुरू झाली आहे. हे फार पॉझिटिव्ह लक्षण आहे आणि त्यामुळं यापुढं पावसाचं वितरण वाढत जाईल, पाऊस होत राहील. असं नैऋत्येकडनं वारे आले की नैऋत्य मान्सून ॲक्टिव्ह झाला असं समजायचं आणि तो आता आज मला सगळं चित्र तसं स्पष्टपणे दिसलं आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये नैऋत्येकडून वारे वाहत आहेत. त्यामुळं पावसाची शक्यता तर आहेच, त्याशिवाय पावसाचं वितरण देखील वाढणं शक्य आहे. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू, संपूर्ण या 4 दिवसामध्ये आकाश पूर्णतः ढगाळ राहील. ही हवामान स्थिती अशा प्रकारची राहील. पावसाचं प्रमाणही मी आपल्याला सांगितलं. आता मी थोडक्यात कृषी सल्ला आपल्याला देतो. जेथे चांगला पाऊस झाला आहे, जिथे चांगला पाऊस झाला आहे, जिथे जमिनीत पुरेशी 2 ते 3 फुटापर्यंत खोल ओल आहे, तिथेच पेरणी करावी. जेथे बियाणे उगवले नसेल तिथे बियाणे टोकावे. जेथे दाट बियाणे उगवले असेल तिथं बियाणे रोपांची विरळणी करावी. हा झाला कृषी सल्ला थोडक्यात. आता शेतकरी प्रश्नांची उत्तरं मी काही देणार आहे. IOD-बद्दल माहिती सांगा असं विचारणा केलेली आहे. आता सध्या हिंदी महासागराचे पश्चिम भागात पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 27 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेलं आहे. त्यामुळं IOD पॉझिटिव्ह होण्याच्या तयारीत आहे. पावसाचे प्रमाणही वाढत आहे. तसेच वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून सुरू झाली आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण या आठवड्यात वाढेल अशी शक्यता आहे. अनेक शेतकरी बांधवांनी आपापल्या भागात पावसात वाढ कधी होईल, पाऊस कधी होईल, पेरणीलायक पाऊस कधी होईल असे त्यांच्या भागातले प्रश्न खूप शेतकऱ्यांनी विचारले आहेत. या आठवड्यापासून पावसात वाढ होईल, त्याचं उत्तर हे एवढंच आहे आणि त्यानुसार आता मी कृषी सल्ला दिला, त्यानुसारच पेरणीची कामं करायची आहेत. परतीचा पाऊस असेल का, ते कसा असेल ते सांगा असं म्हटलं आहे. एक प्रश्न आहे. सध्या तरी आपण जुलै महिना कसा जातो आहे ते पाहूया. परतीच्या पावसाबद्दलही मी निश्चितपणे सांगतो, पण घाई नसावी. आता त्याचप्रमाणे काही द्राक्ष बागायतदार संघांनी पण प्रश्न काही त्यातले विचारलेत. कमी पावसाचा परिणाम थंडीवर होऊ शकतो का, होत आहे का, होऊ शकेल का? तर सध्याला तरी त्याच्याबद्दल आता वक्तव्य करणं बरोबर नाही. संपूर्ण सीझन गेल्यानंतरच त्यावरती आपल्याला बोलता येईल.
आता सोमनाथ क्षीरसागर यांनी ऑगस्ट डिसेंबर पावसाचे प्रमाण कसे राहील असं विचारले. आता ऑगस्ट ते सप्टेंबर हे देखील आपण पुढं बोलूयात, कारण एवढी घाई नको. आता सध्याला हा पाऊस व्यवस्थित तरी सुरू होऊ द्या, पेरण्या सुरू होऊ द्या, मग आपण या प्रत्येक पुढच्या प्रश्नांवरती निश्चितपणे बोलू. आणि ह्या बाबतीत बरेचसे गोष्टी अशा आहेत की हा सीझन एकदम वेगळा सीझन आहे. हे आपण सर्वांच्याही लक्षात आलं असेल. जून महिन्यात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झालेला आहे सर्वच भारतामध्ये, महाराष्ट्रात पण झाला आहे. आणि त्यामुळं आपण सर्वच तणाव परिस्थितीमध्ये आहोत. आणि तो तणाव जुलैच्या पावसाने एकदा जर जोरात सुरुवात केली, व्यवस्थित पाऊस झाला तर तो तणाव कमी होणार आहे. त्याला कारण असं की आताही आपल्या मनात अनेक प्रश्न आहेत. धरणं भरतील का, पाणीसाठा होईल का, असे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्नांची उत्तरं आता जुलैचा पाऊस ज्या पद्धतीनं आपण अपेक्षित करतो आहे की चांगला पाऊस होईल, धरणंही बऱ्यापैकी भरतील असा सध्याचा माझा तरी अंदाज आहे. त्यानुसार आपण पुढं पाहूया काय घडतं आहे ते, आणि त्या बाबतही आपण लक्ष ठेवून राहू. आणि हे वर्ष क्रिटिकल आहे, हे वर्ष साधारण नाही आहे. हे पहिलं सगळ्यांनीच समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्याला आपल्याला तोड द्यायची आहे. आणि यशस्वी त्याही परिस्थितीत आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. आता काही शेतकरी बांधवांनी त्यांचे अभिप्राय दिलेले आहेत की त्याच्यामध्ये सिरसाट आहेत, ढोले आहेत, गावडे आहेत, दांगट आहेत. पावसाचे अंदाज अचूक असतात असं त्यांनी मला कळवलं आहे. त्यामुळे शेती व शेतकऱ्यांसाठी बहुमूल्य योगदान माझं आहे असं त्यांनी मला कळवलं आहे. श्याम सोनकर, रामदास चव्हाण, सचिन घनवट, गजेंद्र आंबेकर, भाऊसाहेब जाधव यांनी मला देवमाणसाची उपमा दिलेली आहे. आणि अप्पासाहेब पाटील, सुमित भगत, बाबासाहेब यांनी शेतकऱ्यांचा मायबाप असं मला म्हटलं आहे. त्याचप्रमाणे निलेश गावडे म्हणतात की यांनी मला शेतकऱ्यांचा कैवारी म्हणलं आहे. अमोल टिळेकर यांनी मला पुण्याची शान म्हटलं आहे. गजानन इंगळे, रोहिदास धुमाळ, दत्तू बुरकुल यांनी मी योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतो आहे, सुंदर पद्धतीने माहिती दिली जाते असं मला कळवलं आहे. एकनाथ धुळगुंडे यांनी ग्रेट हवामानतज्ज्ञ म्हटलं आहे. सोपान खराटे, विलास पाटील यांनी तब्येतीची काळजी घ्या म्हणून सांगितलं आहे मला. श्री राजाराम थोरवे, निंबाळकर आबा यांनी माझी माहितीमुळे शेतकरी पिके घेण्यात यशस्वी होतील असं मला त्यांनी जाणीवपूर्वक कळवलं आहे. असंख्य शेतकरी बांधवांनी मला धन्यवाद दिलेत. गायक डांगे असतील, बाळ चव्हाण असतील, आणखीन काय आमचे सगळेच तुम्ही मित्र आहात, सगळ्यांनीच मला खूप खूप धन्यवाद दिलेत. मी तुमचा खरोखर खूप ऋणी आहे, आभारी आहे. आणि आपण सतत मधून माहिती घेऊन आपलं या वर्षाची पिकं आपल्याला यशस्वी कुठल्याही परिस्थितीत करायची आहेत, हा चंग बांधूनच आपण पुढच्या तयारीत राहूया. पाऊस चांगला होताच आणि ओल चांगली जमिनीत होताच पेरण्याला सुरुवात करायची. धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.